गुड मॉर्निंग मित्रांनो, हा माझा सेकंड व्लॉग आहे यूट्यूबवर आणि आज मी ब्रेकफास्टसाठी बनवणार आहे साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडीसाठी मी रात्रीच साबुदाणा मस्त भिजवून टाकलेला आणि चांगला सॉफ्ट झालेला आहे साबुदाणा. त्याच्यानंतर मी कढई घेतली, कढईला मी गॅसवर ठेवला. मिक्सर घेतलं मग, कारण मिक्सर मला शेंगदाण्याचं कूट काढायचं होतं, तर मग मी शेंगदाण्याचं कूट पण हळूहळू तयार करून टाकलं. माझं शेंगदाण्याचं कूट पण रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मग मी गॅस चालू केला, फ्लेम थोडी जास्तच ठेवली. थोडंसं एक पडी तेल मी कढईमध्ये टाकलेलं आहे, कारण मला आता मी बटाटा जो आहे, बटाट्याचे स्लाइस ते त्याच्यामध्ये थोडे फ्राय करणार आहे. तर मी बटाटा घेतला, त्यासाठी बटाट्याला घेतलं, छोटा बटाटा घेतला, जास्त मोठा नाही घेतला. आणि त्या बटाट्याला मी लगेच वॉश केलं, क्लीन केलं. त्याच्यानंतर त्या बटाट्याला मी मस्त कापतो आहे. पहिले एक प्लेट घेतली, त्या प्लेटमध्ये बटाटा ठेवला आणि मग त्या बटाट्याला मधोमध मी कापलं आणि मग त्याचे हळू मी स्लाइस तयार केलेले आहेत. जसे हे स्लाइस तयार झाले, मी बाऊल घेतला, बाऊलमध्ये त्या स्लाइसला टाकलं आणि पाण्यामध्ये त्यांना भिजवलं, जेणेकरून ते स्लाइस खराब नको व्हायला. मग मी फ्लेम थोडी कमी केली आणि चेक केलं की हा तेल गरम झालेलं आहे. त्यात थोडंसं मी जिरं टाकलं आणि जिरं टाकल्यानंतर हे जे बटाट्याचे स्लाइस आहेत, मी एक एक करून थोडे करून त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली आणि थोडे ते फ्राय होऊ दिले. मी थोडे फ्राय व्हायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता, मस्त फ्राय झाले. मग चम्मचने मी त्यांना थोडंसं सेपरेट केलं, जेणेकरून सगळे स्लाइस व्यवस्थित फ्राय होऊ दे. आणि थोडंसं त्यात मीठ पण टाकलं आणि वरतून प्लेट ठेवून दिली. जसे प्लेट उघडली, बघितलं तर हा बऱ्यापैकी काही झालेले होते, काही नाही झालेले होते. तर मी थोड्या परत प्लेट ठेवली आणि मग नंतर चेक केलं तर झालेले होते बऱ्यापैकी स्लाइस. मग मी घेतला तो साबुदाणा आणि त्या साबुदाण्याला मी कढईमध्ये टाकून दिला मस्तपैकी. साबुदाणा टाकल्यावर मग मी चम्मचने मिक्स करायला सुरुवात केली, साबुदाणा प्लस बटाटा, जेणेकरून ते चांगले मिक्स होऊन क्रिस्पीनेस त्यात राहायला पाहिजे. छान असे मिक्स केलं मी त्यांना. व त्याच्यात मला ॲक्च्युली ना लाल तिखटचा साबुदाणा आवडतो, हिरव्या मिरच्यांचा आवडतो, पण माझी आजी लाल तिखटचा बनवायची, म्हणून मला तो जास्त आवडतो. मग मी त्यात लाल तिखट आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ मी घातलं चवीनुसार आणि परत मग त्याला मिक्स करायला सुरुवात केली. छान मी त्याला मिक्स केलं, बघू शकता तुम्ही. मग थोडं प्रमाणे एक चमच्याप्रमाणे मी शेंगदाण्याचं जे कूट आहे ते त्यात टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून साबुदाणा अजून छान त्याची जी टेस्ट आहे ती एन्हान्स होते. मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात साबुदाणा खिचडी बनवली, म्हणजे ॲक्च्युली बनवतच होतो. बघा, मस्त झालेली आहे साबुदाणा खिचडी, तयार झालेली आहे. आणि मला खूप आवडलं की आपण मस्त बनवला, साबुदाणा बनवला लाईफमध्ये फर्स्ट टाईम. आणि जसं साबुदाणा खिचडी झाली, प्लेटमध्ये काढली, बघू शकता तुम्ही. आणि मी मस्त एक बाईट घेतो. बाईट घेतल्यावरच तुम्हाला माझी रिॲक्शन दिसून येईल. बघा माझी रिॲक्शन, मस्त, मला खूप आवडलं. पहिला प्रयत्न होता माझा, बट छान प्रयत्न झाला. तर मला मित्रांनो फॉलो करत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.